आय विल टेल यू स्टोरी की मला डॉक्टर का बनावं असं वाटलं किंवा मला गायनेकोलॉजिस्ट का बनावं असं वाटलं. मला डॉक्टर व्हायचं हे मी साधारण 4वी-5वीतच ठरवलेलं होतं. जेव्हा आपल्याला वर्गात विचारतात ना की तुला काय व्हायचं तुला काय व्हायचं, आय वॉज शुअर की मला डॉक्टर व्हायचं आणि मला गायनेकोलॉजिस्ट व्हायचं. त्याची स्टोरी अशी आहे की आमच्याकडे गायनेकोलॉजिस्ट आहे, पण मी आईबरोबर, आईला काही प्रॉब्लेम असला वगैरे की आईबरोबर जायचं आणि आय हॅड दिस क्युरिओसिटी की आपल्याला जे बेली बटन असतं ते बेंबी आपल्याला काय, प्रत्येक गोष्टीचा आपल्या बॉडीत काहीतरी उपयोग आहे. हाताचा उपयोग आहे, पायाचा उपयोग आहे, तोंडाचा उपयोग आहे, मग बेंबीचा काय उपयोग आहे. तर मला आई त्यावेळी त्या गायनेकोलॉजिस्टकडे घेऊन गेली. ती म्हणाली की मी याचं तुला उत्तर व्यवस्थित नाही देऊ शकत, तू डॉक्टरांशी बोल. सो ही वॉज अ गायनेकोलॉजिस्ट. सो मग त्यांनी सांगितलं की ही नाळ म्हणजे इथून तू आईशी जोडली गेलेली होतीस. सो मला ते इतकं ते असं भारी वाटलं सगळं की इतकं छान की हे काहीतरी वेगळं आहे. सो त्यावेळी मी ठरवलं की हे छान आहे की आईशी बाळाचं नातं आणि एक असा इमोशनल टच आणि सगळ्या गोष्टी. सो आय डिसाइडेड की मला गायनेकोलॉजिस्ट व्हायचं आहे. आणि मी जिथे राहते, आमचं जे घर आहे, मी मालवणची आहे, कोकणातली आहे. माझ्या एका बाजूला कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि एका बाजूला पीडियाट्रिशियन होते. मी जेव्हा शाळेत नाही यायचे, मी सायकलने शाळेत जायचे, 1-1.5 किलोमीटरवर शाळा होती. तर मी यायचे त्यावेळी बरेच पेशंट जे कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांच्या हॉस्पिटलच्या बाहेर असायचे. आणि एकदा एक मला कन्व्हर्सेशन माझ्या कानावर पडलं. जाता जाता आपल्या सायकलीत एवढं 1-2 वाक्य ऐकू येऊ शकतात की या डॉक्टरने माझा जीव वाचवला, हा डॉक्टर मला देवासारखा आहे. आणि दॅट मोमेंट आय फेल्ड की आपण असं काहीतरी केलं पाहिजे, आपण लोकांचा जीव वाचवला पाहिजे.